श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आजच्या ब्लॉगमध्ये बनवला आहे मसाला पापड। आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावरती आपली ऑर्डर येईपर्यंत किमान अर्धा तास तरी लागतो। मग त्यासाठी आपल्याला टाइमपास करण्यासाठी आपण मसाला पापड ऑर्डर करतो। तर चला मसाला पापड कसा बनवला ते सांगते। पहिल्यांदा मी हाय फ्लेमवरती पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर मी गॅसची फ्लेम लो करणार आहे। लो म्हणजे मीडियम करणार आहे, एकदम लो नाही करायची। त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला। त्याने असं पापड थोडंसं डिप करून भाजून घ्यायचं आहे। जास्त प्रेस करायचा नाही आहे, नाहीतर पापड जळून जातो। तर मला हवेत तेवढे मी पापड असे या पद्धतीने भाजून घेणार आहे। आत्ता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे पापड एकदम मऊ पडलेले आहेत, परंतु हरकत नाही, आपण पॅनवरती त्यांना या पद्धतीने भाजून घेऊन असं गरम करून घेणार आहोत। मी साधारणतः इथे 2-3 पापड भाजून घेतलेले आहेत। प्रत्येकाला सेपरेट मसाला पापड मी बनवलेला आहे, परंतु व्हिडिओमध्ये मी एकच दाखवणार आहे, जास्त दाखवणं शक्य नाही। म्हणून पापड लवकर भाजला जात नाही आहे, परंतु काही हरकत नाही, आपण हळूहळू लो फ्लेमवरच त्याला भाजायचा आहे। फ्लेम जर वाढवली तर आपला पापड जळून जाईल आणि कडूही लागेल। त्यामुळे असं नॉर्मली त्याला प्रेस करून भाजायचं आहे। आपले पापड भाजल्यानंतर एकदम कडक होतात, म्हणून या पद्धतीने भाजून घेतले। त्यानंतर मी पापड ठेवला, पापडवरती बारीक चिरलेला कांदा घातला, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला। या पद्धतीने पूर्ण पापडवरती पसरवायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातले चवीप्रमाणे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे। त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे टेस्ट येण्यासाठी। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे वरतून, सर्वीकडे अशी पसरून द्यायची आहे। मला तर पापड करतानाच खूप खाऊ वाटला होता। त्यानंतर मी एकदम बारीक जिरो शेव बाजारामध्ये मिळते, ती याच्यावरती पसरवून देणार आहे। पूर्ण पसरवायची आहे। बाजारातून मी 20 रुपयाची शेव घेऊन आलेली, त्यामध्ये माझ्या 2-3 रेसिपी आरामात होऊ शकतात। या पद्धतीने सर्व पापडवरती अशी शेव पसरवायची आहे। त्यानंतर चवीसाठी वरतून लिंबू घालायचं आहे। थोडंसं लिंबू घातल्यानंतर आपला छान असा हॉटेलमध्ये मिळणारा मसाला पापड घरच्या घरी बनवून तयार आहे। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माझा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।